हॅलो, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. तर आज आम्ही आमचं एंगेजमेंटचं लूक कसं होतं आणि त्याचं एंगेजमेंटचं आउटफिट कसे आम्ही मॅनेज केले तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि सपोर्ट करा आमच्या चॅनलसाठी. ओके, तर एंगेजमेंटचे सगळे क्लोथ्स आपण कुठून घेतले होते शुभम? कधी झाली एंगेजमेंट? हां, तर आमची एंगेजमेंट झाली. कधी झाली? सांग 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 सांग. मला माहित आहे, तुझं सांग. 8 नोव्हेंबर, सॉरी 8 डिसेंबर, 8 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबरला झाली. 8 नोव्हेंबर 8 डिसेंबरला एंगेजमेंट झाली आणि 5 डिसेंबरला आमचं लग्न झालं. म्हणजे आधी आम्ही लग्न केलं मग एंगेजमेंट झालंय का? तर कधी झाले रे शुभम? 8 नोव्हेंबर. सॉरी 8 नोव्हेंबर. 8 नोव्हेंबरला आमचं 13 वर्ष प्रेम नंतरला लग्न. भाई 8 कठीण आहे. 8 नोव्हेंबरला आमचं एंगेजमेंट झाली होती. तर त्याचे मी किती लुक्स केले? 3 लुक्स केले होते आणि शुभमचे 2 लुक्स होते. तर आम्ही सांगतो तुम्हाला की काय मी घातलं होतं आणि शुभमने घातलं होतं. तर तुम्हाला हा असं बोलू ना, तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असेल किंवा फोटो दिसत असेल. हां, असं नको बोलू. हा कारण फ्रेम मध्ये जागाच नाही, आपली फ्रेम एवढीशीच आहे. मग आता डायरेक्ट चालू कर फर्स्ट लुक किंवा आपण फोटो टाकू असं. ओके, तर फर्स्ट लुक. तर इथे साईडला तुम्हाला फोटो दिसेल. मी टाकेनच, म्हणजे शुभम टाकेल, एडिटिंग करेल. हा असं मी घेऊन चालते. तर फर्स्ट लुक होतं, ती साडी मी दादरवरूनच घेतली होती. ऑलमोस्ट किती 2500 बोलायचं आहे ना, ब्रेकडाऊन करायचं आहे कॉस्ट. हां, कारण शुभमला आवडत नाही कॉस्ट वगैरे सांगणं, म्हणून तो मला बोला की नको सांगू, पण कळायला पाहिजे कारण दादरमध्ये पण स्वस्त साड्या मिळतात आणि त्याचा छान लुक झालेला खूप. आणि सगळे मला बोलतात, म्हणजे येऊन सांगत होते की हा लुक खूप छान झाला आणि साडी पण लोकांना खूप आवडली होती, म्हणून मी सांगते. तर त्याची कॉस्ट होती 2500 पर्यंत आणि ती साडी एकदम अशी अंगाबरोबर बसणारी होती, त्यामुळे मला खूप आवडलेली ही साडी. आणि ती साडी मी जून की जुलैमध्ये जाऊन घेतली होती. तर कोणाचंही लग्न असेल तर एस्पेशली मी सांगेन की तुम्ही जून जुलैमध्ये, जर डिसेंबर नोव्हेंबरच्या नंतर असेल ना, आधी तेव्हा त्या वेळेमध्ये असेल लग्न, तर तुम्ही जून जुलैमध्ये घ्या. का तर तिथे खूप सारे डिस्काउंट असतात. दादरला पूर्ण त्यांचं सेल चालू असतं. तर मी जास्त करून कपडे सेलमध्येच तिथे घेतले होते सगळ्यांचे. तर ओके, तर फर्स्ट आहे आमचं आउटफिट ते होतं. आणि शुभमचं घेतलं होतं ते कुठे घेतलं होतं शुभम? तर डिस्क्राईब कर तुझं. आम्ही एकदम स्वस्तातलं घेतलेलं, एकदम स्वस्तातलं, काहीच टेन्शन नाही. असं वागड्स करून एक साधंसं दुकान आहे आमच्या इथे दादरमध्ये, सेनाभाऊंच्या बाजूला. तर तिकडे आम्ही घेतलेलं. काय घेतलेलं? एकदम स्वस्त होतं. कुर्ता आणि हे कुर्ता होता आणि एक असं मोदी जॅकेट टाईप्स असं होतं. मोदी जॅकेटच बोलतात त्याला. मोदी जॅकेट बोलतात? मग अच्छा, असेल, मला नाही माहिती. कुठलं तरी जॅकेट बोलतात, मला पण नाही. हां, तर ते यायला तिथून कपडे घेतले होते. पण फर्स्ट लुकला ना शुभमने कसं घातलं होतं, पूर्ण सदरा आणि त्याच्या आतमध्ये जे कपडे होते ना तेच त्याने वेअर केले होते. कहना क्या चाहते हो? आणि कॉस्ट वाचवण्याच्या याच्यामध्ये आम्ही मग माझं जेव्हा सेकंड लुक होता तेव्हा मी ह्याला मग सांगितलं की तू तेव्हा जॅकेट. तर मग आम्ही थोडं तिथे बजेट आमचा वाचवला. तर तुम्ही पण असा बजेट वाचवू शकता. म्हणजे एकच ड्रेसमध्ये आम्ही 2 वेळा फंक्शन केले. म्हणजे ओटी भरून जे करायचं होतं ते सगळं त्यांनी जॅकेट घालून मग नंतर केलं, जे अंगठी वगैरे घालायचा प्रोग्राम होता तो. तर आमचं सेकंड होतं आउटफिट, ते होतं ग्रीन साडीमध्ये. जी ग्रीन साडी कपड्याचे प्राइस तर नाही सांगितलं. मी सांगितलं ना, तू ना सांगितलं. मग तेच तर. ओके, तू सांगशील तर सांगेन. ओके सांग. तूच बोल. नाही आता बोल ना, आता बोल बोल ना प्लीज. सांग. वागर्समधून हे एकदम स्वस्तातले कपडे घेतले होते. माझी 2500ची साडी होती आणि वागर्समधले ह्याचे कपडे एकदम स्वस्तातले, म्हणजे 2500च्या खालीच असतील. असं तुम्ही घेऊन चालला असाल, पण ह्याची साडी नाही
याचं कुर्ता. कुर्ता आणि जॅकेट मिळून टोटल फक्त झालेले 10,000. ओके, ते 10,000चं ह्याचं. ते दोन. हा, एकच- दुसरा लुक कितीचं होतं तुझं? हा, कितीचं होतं? आठवतील? 21 रुपयाची साडी होती फक्त. तर 26,000-27,000ची साडी होती ती. नाही, जी तू 5 मिनिटासाठी फक्त घातली. तर 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 दुसरी साडी होती, ती पैठणी साडी होती आणि ती साडी ग्रीन कलरची होती, जी सगळ्यांना लागतेच. ग्रीन कलरची साडी ती मी घेतली होती पानेरीमध्ये. आणि ती जराशी खूप, म्हणजे जराशी नाही, खूपच जास्त महाग निघाली. हा. सॉरी. म्हणजे मी ती घेतली आणि मग नंतर मला असं झालं की शिट यार, ही खूपच महाग आहे असं झालं होतं. पण त्यासाठी म्हणजे नवऱ्याचे जास्तच पैसे गेले. आणि ती साडी मी किती वेळासाठी घातली शुभम? 5 मिनिटं. फक्त अंगठी घालण्यासाठी मी घेतली. मोजून 10 मिनिटं. ती साडी होती, पण छान आहे ती साडी एकदम. त्याचं म्हणजे ग्रीन कलर आहे ना, तो असं एकदम डल पण नाही आहे आणि एकदम असं पोपटीमध्ये पण नाही आहे. आणि ते एकदम अशी त्याची शाईनच वेगळी आहे, कारण ती पैठणी आहे, रिअल पैठणी आहे, ओरिजिनल पैठणी आहे ती. तर त्यांनी मला सांगितलं त्याचं पूर्ण ते बॉर्डर वगैरे ना एकदम रिअल आहे, म्हणजे ते असं कळतं बघूनच की ते खरंच तसंच आहे. आणि ती साडी फक्त होती 2100ची. 27,500. नाही शुभम, बिल दाखवीन मी. 27,000ची कुठे होती? मग 21,000ची होती. 21,000. अरे मग 21,000 काही कमी नाही. हा, तर ती साडी 21,000ची होती. पण ती साडी खूप मस्त आहे, मला खूप आवडते ती साडी. छान आहे, अशी घातल्यावरच असं अरे कळतं 21,000ची साडी कोणाला नाही आवडणार? काय चुम्मा साडी आहे असं वाटतं एकदम. तर मला ती साडी खूप आवडली. शुभमचा आउटफिट तेच ठेवलेला, फक्त त्याला jacket मी घेतलं. जॅकेट घालायला सांगितलेलं. टाइम काय मिळणार नाहीये हे सगळं करण्यासाठी. तर आपण एंगेजमेंटला सगळं कार्यक्रम उरकून घेऊया. मग सगळ्यांचे डान्स, आमचा पण एक छोटासा डान्स होता तो वगैरे आम्ही सगळं त्याच्यातच उरकून घेतलं. तर स्पेशली मी त्याच्यासाठी एक ड्रेस घेतला होता, लेहंगा टाईप असा पार्टी वेअर. तर तो ड्रेस होता ग्रीन लेडीमधून मी घेतला होता. ग्रीन लेडी ते दादरला शॉप आहे, स्टार मॉलच्या समोर 2-3 शॉप्स आहेत. तर तिथे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळेल. जर तुम्ही बघत असाल आमचे व्हिडिओ तर नक्की मिळेल. तर ते आउटफिट माझं होतं 10,000चं होतं आउटफिट. 10,000. जे पर्पलमध्ये आहे, जे तुम्हाला इथे दिसेल. एक फोटो शुभम टाकेलच त्याच्यामध्ये. आणि आमचं छोटंसं एक रील शूट केली आहे ना त्याने, ते पण एक लास्टला एंडिंगला टाक. हे सगळं आता सांगायचं नाही, पण मी तुला सांग, नाही असं नॉर्मल बोलू शकतो रे, आपण डिस्कस करतोय. याला असं सगळं वाटतं की हे सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत, त्या आपण बोलू शकतो. ठीक आहे. लोक आपल्याला त्यांच्याप्रमाणेच मानत असतील, ते आपल्यामध्ये जर हे इन्व्हॉल्व होत असतील तर मग ते ओके हे करतील तेवढ्या. आणि माझं होतं, माझं काय होतं, माझं जॅकेट होतं, माझं काय होतं, तुझं ते हे होतं ना, उदयपुरी नाही जयपुरी. जयपुरी, उदयपुरी, माझं जोधपुरी होतं. सॉरी जोधपुरी होतं. जोधपुरी पर्पल कलरचा ड्रेस छान होता. ह्याचा ड्रेस मला तो आवडलेला खूप. तर ते आमचे आउटफिट होते. 10,000चं. हा, 11,000चं होतं ते. 11,000चं होतं. म्हणजे टोटल माझे फक्त 21,000 झाले. आणि ही जी साडीच 21,000ची. ओके, तर हे आमचं एंगेजमेंटचं एवढे फक्त आउटफिटचा खर्च होतं. जे हॉल वगैरे हे सगळं काय आम्ही सांगत नाही बसणार आहे का, कारण आमचं असं म्हणणं आहे की लग्न पण एकदाच होतं आणि ते मेमरीज पण एकदाच होतात, पैसे पण आपल्याला वाचवायचे आहे. तर थोडं तुम्ही ठीक आहे करा स्पेंड, आणि पण हे पण विचार करा की जास्त पण स्पेंड नको व्हायला आणि कमी पण स्पेंड नको व्हायला, की एकदमच ते चीप वाटेल. काय काय जण रेंटेड वगैरे आणतात, पण आम्ही नाही रेंटेड आणलेले, कारण ते रेंटेड आणले ना की मग ते फिटिंगला नाही बसत, हे नाही होत आहे, ते नाही होत आहे, ते होतच असतं. कारण आमचं काय झालेलं, एंगेजमेंटच्या वेळेला मी जो ड्रेस घातला होता, जो डान्स करताना घातला होता, आम्ही एकाच रूममध्ये मेकअप करायला, तर शुभमला माहिती असेल
की माझा ड्रेस नेहमी मी घालून ट्राय करायची, डान्स करायची, तर तो व्यवस्थित व्हायचा. पण जेव्हा मी तिथे घातला तर इथून थोडंसं मला लूज व्हायला लागला अचानक. डाएटवर होतीस. नाही डाएटवर होती असं तिला सांगायचं, याचा अर्थ मी नाही नाही, मी डाएटवर नव्हती तेव्हा. ॲक्च्युली मी डाएट नाही केलं, पण लग्नाच्या वेळेला मी थोडंसं केलेलं वेट कमी. तर ते त्यावेळेस थोडंसं असं हे झालेलं की असं होतं. आणि मग ते काय ते आपलं रेंटेड जे असतात कपडे ना, मग त्याच्यामध्ये काय फिटिंगमुळे. ते फिटिंगमुळे नाही बसत. आणि मग ते मला पण नाही आवडत की कोणीतरी घातलेले असणार कपडे किंवा काय कशा ह्याचे असेल. त्यापेक्षा न्यू कपडेच घ्या. आणि ती मेमरीज तुमच्यासोबत एकदाच राहणार आहे, तर तुम्ही थोडंसं स्पेंड करा. मेमरीज आयुष्यावर राहणार आहे, तुम्ही घालणार एकदाच. काय बोलली मम्मी? मेमरी एकदाच राहणार आहे. सॉरी मेमरीज आयुष्यभर राहणार आहेत, पण खर्च तर एकदाच होणार आहे एंगेजमेंट ना, एकदाच जाऊ होणार दे. आहे. हा तर म्हणजे जर थोडं दुसरं लग्न spend केलं तर ठीक आहे, पण एकदाच एंगेजमेंट होणार आहे. काय पण काय बोलतोय? अरे मग सांगितलं का दुसरं लग्न होऊ नाही शकत, तेव्हा सेकंड एंगेजमेंट. आता एकदाच होणार आहे एंगेजमेंट. तर काही असतं. तर पैसा उडाव असं पण नाही आणि पैसा बचाव असं पण नाही. सो थोडंसं खर्च करा, तुमचंच एंगेजमेंट आहे तर होणार. आणि हॉल वगैरेचा खर्च मी सांगत नाही, कारण शुभमला मेन म्हणजे हे सगळ्या गोष्टी आवडत नाही. आणि मला हे पण सांगितलेलं की हे पण गोष्टी नको सांगूस तू. पण मला असं वाटत होतं की मी कुठेच व्हिडिओ हा अपलोड नाही केला आहे अजूनपर्यंत. यूट्यूबवरती. इन्स्टाला तर मी टाकला आहे व्हिडिओ, तर हा व्हिडिओ जायला पाहिजे लोकांपर्यंत. तर माझं असं होतं की एक व्हिडिओ ह्या सगळ्या कपड्याचा मला सांगायचा होता, म्हणून मी ह्याला बोलली फक्त एवढं आपण कपड्याचं कॉस्ट सांगूया, बाकी आम्ही कसं कॉस्ट नाही सांगत आहे. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बोलाच लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर तुझ्यामुळे मी पण विसरली. सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला खूप 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 सपोर्ट करा. मन